सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरायला जे आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर मोहोळ तालुक्यामधील हे सर्व नेते जे आहेत ते आता अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। खरं तर मोहोळ तालुक्याचे सूत्र आलेले विजयराज डोंगरे जे जिल्हा परिषदेचे सभापती होते अर्ज विभागाचे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचा अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। दादा काय सांगाल, खरं तर भाजपमधून मागच्या वेळेस तुम्ही सभापती राहिलेले आहेत, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे, कशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण सोलापूरमध्ये आहे? आमचे मूळ पाळमुळं राष्ट्रवादीतच रुजलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकवण्यासाठी विजयकुमार देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली जीवाचं रान करून 2 वेळा सत्ता मिळवण्यात यशस्वी झालो होतो। त्यामुळं मला जिल्हा परिषदेचा अर्थबांधकाम सभापतीपदी देण्यात आलं। जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरताय, कशा पद्धतीने मोहोळ तालुक्यातलं चित्र असेल? 6 पैकी किती जागांवरती आपली आघाडी असेल? आमच्या आघाडीच्या काही 1-2 जागा असतील, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्या जागांवरती लढणार आहे। शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन आपण युती करताय अशी देखील चर्चा आहे, काय परिस्थिती आहे? प्राधान्यानं तुतारीला आम्ही सोबत घेण्याचा विचार करत आहोत आणि शिंदे गटाला पण। पाहतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जे आहे सुरुवात झालेली आहे। जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत। दादा, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढतायत असा निर्णय झालेला आहे, शिंदे गट सोबत असणार आहे का? शिंदे गटाचा विषय असा घेण्यापेक्षा तुतारी आणि घड्याळ हे सोबत असणार आहेत आणि त्याच्यासोबत काही ठिकाणी धनुष्यबाण, काही ठिकाणी मशाल, काही ठिकाणी काँग्रेस, असंही ज्या त्या तालुक्यातल्या परिस्थितीप्रमाणे आघाड्या होत आहेत। तुतारी आणि घड्याळ हे एकत्र आले याचा जिल्ह्यातल्या लोकांना आनंद झाला आहे। लवकरात लवकर या दोघांचं मिळून एकच चिन्ह व्हावं अशी कार्यकर्त्यांकडनं अपेक्षा आहे। उत्तम जानकर जे खरं माळशिरसचे आमदार आहेत ते म्हणतात की अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावं, त्यानंतर युतीचा चर्चा होऊ शकते किंवा युती होऊ शकते, काय उत्तम जानकरांना उत्तर असेल? उत्तम जानकर हे बोलत असतात, त्यांच्या मनात असेल ते काही राहत नाही, परंतु शेवटी पक्षाच्या पातळीवरचे निर्णय हे वरिष्ठ स्तरावर घेतले जातात। त्यांनी मत व्यक्त केले ते त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे। मोहिते पाटलांशी जुळवून घेणार का धैर्यशील मोहिते पाटलांसोबत? हो, काय अडचण आहे, त्यांना लोकांनी खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत। आज जवळपास 20 लाख मतदारांनी ज्यांना निवडून दिलेलं असतं त्यांना जनतेचा पाठिंबा आहे, तर त्यांच्याबरोबर जुळवून घेणं हा मुळातच प्रश्न गैरलागू आहे। ते तुतारीचे खासदार आहेत, आम्ही मूळचे राष्ट्रवादीवालेच आहोत। मोहिते पाटील कुटुंबाचा अनेक वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळं जरी मध्यंतरी काही झालं तरी राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण होत असते, त्या परिस्थितीनुसार आणि उपलब्ध सिच्युएशननुसार आपल्याला निर्णय घ्यावे लागतात। जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं चित्र राष्ट्रवादीचं असणार आहे? कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत, काय वातावरण असेल? जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल? जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल। जिल्ह्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागात आज राष्ट्रवादीचे 4 आमदार आहेत, त्याचबरोबर इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद आहे आणि ह्या सगळ्याचं आम्ही जी गोळाबेरीज बघतोय मेजॉरिटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असेल। पाहतोय की जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी दिलेला आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचं उमेश पाटील यांनी देखील आता स्पष्ट केलं आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।